विरोधी पक्षातील तब्बल 92 खासदारांचं निलंबन करण्यात यावं। यामध्ये लोकसभेतल्या 47 आणि राज्यसभेतल्या 45 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींसह 33 खासदारांना निलंबित करण्यात आलंय, तर त्याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं। लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली। खासदारांबरोबर चर्चा करत त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला। निलंबनाविरोधात या खासदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला। आयटेक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसकडून विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26,000 रुपये आणि मासिक पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मोर्चामध्ये आशा आणि गटप्रवर्तक, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आणि अपघाताच्या कारणांची चौकशी करावी, पीडित परिवारांना मदत द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्यभरातल्या सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा 2 दिवस संप आहे आणि सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, संगणक परिचालक संपात सहभागी आहेत। मानधनामध्ये भरीव वाढ, टोल माफी, स्वतंत्र सदस्य निधी, विमा संरक्षण देण्याची मुख्य मागणी सरपंचांची आहे, तर अखिल भारतीय सरपंच परिषदेचा संपामध्ये सहभाग आहे। राज्यभरातल्या ग्रामपंचायती कालपासून 2 दिवस बंद राहणार आहेत। सरपंचांच्या कामबंद आंदोलनाला सरपंच संघटनेनं विरोध केलाय। कामबंद करणाऱ्या सरपंचांवर कारवाई करावी आणि ग्रामसेवकांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे। मराठवाडा ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या अध्यक्षांनी ही मागणी केली। अविश्वास ठराव नामंजूर होता सरपंचानं थेट स्वतःची उंटावरून मिरवणूक काढली। धाराशिव जिल्ह्यातल्या ईड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आसलकर यांनी सरपंचपद वाचल्यावर गावातून मिरवणूक काढली। ईड ग्रामपंचायतीच्या राजकीय नाट्यानंतर सरपंच संजय आसलकर आणि सदस्य सयाजीराजे हुबेंवर जेसीबीनं गुलाल उधळण्यात आला। सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदारांनी आंदोलन केलं। ग्रेड पे मंजूर करावा या मागणीसाठी राज्य तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी तहसीलदारांच्या प्रलंबित मागण्यांचं स्मरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। विकासाचा ध्यास म्हणजे